छत्रपती शिवरायांच्या वेशभूषा धारण केलेल्या एका व्यक्तीला चक्क परप्रांतीय हिंदी भाषिक सुरक्षा रक्षकानं वसईच्या किल्ल्यामध्ये अडवला असल्याचा एक व्हिडिओ जो आहे हा समाज माध्यमावरती व्हायरल झालेला आहे। आणि आता मी त्याच वसईच्या किल्ल्यामध्ये आहे। आपण बघू शकता हा वसईचा ऐतिहासिक असा पुरातन किल्ला आहे। पेशवेकालीन हा किल्ला आहे आणि याच किल्ल्यामध्ये आपण जर बघितला तर हाच तो स्पॉट आहे ज्या स्पॉटवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान करून या ठिकाणी शूटिंग चालू होती। आणि त्यावेळेस जो या ठिकाणी किल्ल्यामधला जो हिंदी भाषिक असणारा जो सुरक्षा रक्षक आहे हा त्या ठिकाणी येऊन छत्रपतीच्या वेशामध्ये असणाऱ्या व्यक्तीला त्यांनी अडवलेलं होतं। आणि त्यांनी त्याचा जो जेव्हा हिंदी भाषिक एका सुरक्षा रक्षकांनी त्यांना छत्रपतींच्या वेशामध्ये असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा अडवल्यामुळे जो संताप आहे हा संताप त्यांच्या व्यक्त केलेला होता। आणि कारण जर छत्रपतींच्या गड किल्ल्यामध्ये एका मराठी व्यक्तीला आणि स्वतः छत्रपतीच्या वेश परिधान केलेल्या व्यक्तीला जर अशा पद्धतीनं अडवलं जात असेल तर इतिहास प्रेमीमध्ये असेल, इतिहास अभ्यासकांमध्ये असेल एक तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। याबाबत जो आहे मराठी एकीकरण समितीने सुद्धा या ठिकाणी आपला तीव्र संताप व्यक्त केलेला आहे। त्यामुळे जर ऐतिहासिक शिवरायांच्या गड किल्ल्यावर सुद्धा जर हिंदी भाषिकांची आणि परप्रांतीयांची जर अशा पद्धतीने दादागिरी चलत असेल तर निश्चितच याला उत्तर कोण देणार असा प्रश्न सुद्धा आता उपस्थित झाला आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई किल्ला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।